आम्ही पण खूप मजेत आहोत सर. ओके. मी जी पाठवलेले प्रश्न उत्तर होते आणि क्वेश्चन पेपर तुम्ही बघितलाय कसं आहे काय आहे याची सुरुवात केली हो का? सर बघितलाय. बरं, आता तुमची जी चाचणी परीक्षा आहे ती चाचणी परीक्षा केव्हापासून सुरुवात आहे आणि केव्हा मराठीचा पेपर कधी आहे? तुम्हाला टाइम टेबल वगैरे मिळाले का? हो सर आम्हाला भेटला आहे. आमचे आयत्या पेपर चालू होणार आहेत. ज्यांचा आवाज येतोय ना त्यांनी जरा बंद ठेवा माईक. हा, तुम्हाला जेव्हा बोलायचं ना तेव्हाच अनम्यूट करत चला. बाकीचे कोणीही तुमचा माईक जो आहे तो काय करणार नाही, अनम्यूट करणार नाही, की जेणेकरून तुमचा जो बॅकग्राऊंड नॉईज आहे तो रेकॉर्ड होणार नाही. हा, येस पूजा काय सांगत होती? सर माझ्या स्कूलमध्ये टाइम टेबल दिला आहे. आमचे पेपर 18 तारखेला चालू होणार आहेत आणि त्यातला पहिलाच पेपर मराठीचा आहे आमचा, म्हणजे पहिल्या दिवशी. बर, 18 तारखेला. ओके. आणि हो सर. इतिहासाचा पेपर आणि इतिहासचा सगळ्यात शेवट आहे सर. 18 आहे तर मग शेवटचा 18 आहे तर शेवटचा पेपर जो आहे तो म्हणजे 18 ते किती 20 तारखेला आहे सर. 20, 18 ते 20 म्हणजे 2 आहे पेपर, बरोबर? म्हणजे सर एके दिवशी 2 पेपर आहेत. बरं, म्हणजे साधारणतः आपल्या 8 दिवसानंतरच, आज सोमवार आहे, पुढच्या सोमवारी साधारणतः 1 मंगळवार पासून तुमचे पेपर चालू होते. एका दिवशी 2 पेपर आहे. 40 मार्काचा पेपर आहे का 30? 40 मार्काचा आहे. हा, 40-20 काय असेल ते ठीक आहे. पूजा आदिती, हा आदिती सांग. सर घटक चाचणी 20 मार्काची असते ना, 18 तारखेपासून सुरू आहे. म्हणजे ज्या आमच्या इथे रावीच्या ज्या शाखा आहेत तिथे 20 मार्काचीच होणार आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. अजून बाकीचे अजून कोणाचे? सर्वांचे पेपर 18 ला चालू होतात. मग रेज हँड करा की जेणेकरून मला कळेल. ऋतुजा? सर आमचे पेपर 18 असू दे, 20 मार्काचे. असू द्या, काही हरकत नाही. तर 18 तारखेपासून आहे, तर जेणेकरून तुम्हाला शनिवारी किंवा रविवारी आपण रिव्हिजनची मी साधारणतः भाग 1 साधारणतः तुम्हाला पोर्शन माहीत झाला असेल. साधारणतः मराठीची किती आहे? भाग 1 वरच सगळे धडे आहेत, बरोबर? हो सर. हा, त्यानंतर इतिहासाची काय काय आहे? इतिहासाचे किती धडे आहेत? सर आम्हाला इतिहासाचे 3 धडे आहेत. सर आमचे पेपर झालेत का? बर, कुणाचे झालेले पेपर? प्रतीक्षा. प्रतीक्षा, मला इतिहास आणि मराठीची जे क्वेश्चन पेपर आहे मी इथे नंबर टाकलाय माझा, तर त्या नंबरवर जे आहे ते तुझ्या नंतर फ्री वेळेत जे आहे ते प्रश्नपत्रिका मला त्याच्यावर पाठव, की म्हणजे कसा फॉर्मॅट आहे किंवा काय आहे तुमचा सिलेबस, मला एक वेळ जो आहे तो व्यवस्थित समजेल. ओके ओके सर. हा, माझा मी इथे चॅट बॉक्स मध्ये नंबर टाकलाय, तर त्या नंबरला तुला वेळ मिळेल तेव्हा व्यवस्थित फोटो काढून इतिहास आणि मराठीचा पेपर जो आहे तो पाठव. बर, तर साधारणतः आदिती, इतिहासाचे किती पाठ तुमचे साधारणतः सांगितले तुमच्या शाळेमध्ये? ऋतुजा? इतिहासाचे 3 आणि राज्यशास्त्राचा 1. आणि भूगोलचे बी 3 आले होते. बर, सर्वांच्या मिनिमम 2 ते 3 पाठ साधारणतः आहे, बरोबर आहे. तर आपण नवीन जे आहे ते आज नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे, तिसरा जो पाठ आपला आहे, उपयोजित इतिहास. बऱ्याच जणांचा झाला असेल, काहींचा सुरुवात असेल जे आहेत. तर साधारणतः उपयोजित इतिहास म्हणजे काय, कशाला म्हटलं जातं उपयोजित इतिहास, तर याच्याविषयीची माहिती आपल्याला पाहिजे आहे, की भूतकाळ ते भविष्याचा सेतू, आधुनिक काळात इतिहासाचे महत्व आणि वारसा व्यवस्थापन याबाबत जे आहे ते आज आपल्याला माहिती पाहिजे आहे. तर उपयोजित इतिहास म्हणजे काय, कशाला म्हटलं जातं उपयोजित इतिहास? कोणाचा जर पाठ हा झालेला असेल तर ज्यांना येते या विषयीची माहिती तर तुम्ही सांगू शकता.
बघूया कोणाला येते या विषयीची सर मी माहिती. सांगू ज्यांच्या सर काय सांगायचंय? रेज हँड करत चला, मी लो हँड करतो. ज्याला उपयोजित इतिहास म्हणजे काय याविषयी माहिती आहे त्यांनी रेज हँड करा की जेणेकरून सांगता येईल. इथे मी म्यूट ठेवतो सर्वांना. ओके. हा, शंकर काठमोळ, तुझं नाव काय आहे? विसरलो परत. हा, संस्कृती. जे आता हा संस्कृती, सॉरी. हा, संस्कृती सांग, उपयोजित इतिहास म्हणजे काय, कशाला म्हटलं जातं उपयोजित इतिहास? इतिहासातील ज्ञानाचा वर्तमान काळातील विविध क्षेत्रात प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजे उपयोजित इतिहास होय. अगदी बरोबर. एक भूतकाळातील घटनांचे ज्ञान इतिहासाद्वारे आपल्याला जे आहे ते प्राप्त होत असते. बर, अजून कोणी रेज हँड केलाय? नाही. पूजा, येते तुला? इथे कोणतं? हो सर, सांगू का? हो. उपयोजित इतिहास म्हणजे इतिहासाचा उपयोग फक्त माहिती म्हणून न करता तो आजच्या प्रश्न सोडवण्यासाठी आणि समाजात मदत करण्यासाठी वापरणे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इतिहास अधिक उपयोग. अगदी बरोबर. ते इतिहासाविषयी लोकांच्या मनात असणारे जे गैरसमज असतात की इतिहास फक्त इतिहास काळांसाठी नाही, तर विविध प्रकारचे जे आहेत ह्या ज्या सगळ्या घटना आहेत, म्हणजे ही जी संज्ञा आहे की जनांसाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री म्हटलं जातं, तर असा पर्यायी शब्द प्रयोग हा साधारणतः प्रचारात आला जातो आणि भूतकाळातील घटनांचे जे ज्ञान आहे ते इतिहासाद्वारे प्राप्त होते. याचा उपयोग आपण जे आहे वर्तमानातील भविष्य काळातील लोकांचे जे आहेत तो होत असतो. म्हणजे वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे, या विविध गोष्टींसाठी पूर्वी गेलेल्या घटनांचे विश्लेषण. तर थोडक्यात यामध्ये जे आहे ते विविध विषयांवर जे आहे ती चर्चा साधारणतः केली जाते उपयोजित इतिहासामध्ये. तर मग काय, तर इतिहासाविषयीची जी गैरसमज आहे याची वास्तव आहे तर काय आहे थोडक्यात. आता गैरसमज म्हणजे काय की इतिहासाबद्दलचे, आता बऱ्याच जणांना काय होतं की इतिहास खूप अवघड वाटतो. आता इतिहास अवघड का वाटतो? कारण त्याच्यातले ज्या सण सणावळे आपण म्हणतो की कार्यकाल जो आहे ते इतिहासकारांचा किंवा विविध प्रकारची जी समज आहेत, मग इतिहास फक्त इतिहासकारांसाठी नाही तर विद्यार्थ्यांसाठी असतो. मग आपण पाहतो की साधारणतः काय, इतिहास हा विद्यार्थ्यांनी जे शिक्षण घेत आहे तर त्यांच्यासाठी, तर दैनंदिन जीवनात आणि आर्थिक दृष्ट्या उत्पादक क्षेत्रांशी याचा काही संबंध नसतो. आणि आपण बऱ्याच वेळा पाहतो इतिहासाचा आपला जर डेली आपण पाहतो की कुठल्याही प्रकारचा एक प्रकारचा संबंध नसतो. मग इतिहास केव्हा अभ्यासायला मिळतो? जेव्हा आपण शाळेत जातो, जेव्हा आपण परीक्षा देत असतो, तर त्यासाठी साधारणतः विविध प्रकारच्या ज्या परीक्षा तुम्ही देतात यामध्ये साधारणतः जो आहे तो हा इतिहास आपल्याला समजायला. मग त्यामध्ये मध्ययुगीन, अर्वाचीन, प्राकृतिक, प्राचीन, शिवाजी महाराजांचा असेल, संभाजी महाराज असेल, विविध प्रकारचे समाज सुधारक असतील, या सगळ्याचा जो आहे तो साधारणतः इतिहास आपल्याला तेव्हा जो आहे तो हे होतो. आता या सगळ्या ज्या आहेत त्या इतिहासाच्या बाबतच्या, भूतकाळातील बाबतच्या असतील किंवा भविष्याच्या जे आहेत ते गैरसमज आहेत. मग आता सध्याच्या वस्तुस्थिती काय आहे, तर जनांसाठी म्हणजे पब्लिक हिस्ट्री काय, तर इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडलेली असते. मग इतिहासाची जी नाळ आहे ते जी शैली आहे दैनंदिन जीवनामधलं, तर त्या जीवनशैलीशी काय झालेली आहे, जोडली गेलेली असते. इतिहास आपण म्हणतो की तुमचा जे आहे तर आज ज्या घटना घडलेल्या त्या भूतकाळात जे आहेत त्याचा त्यावर जो आहे तो इतिहास लिहिला जाणार आहे. मग कशा गोष्टी होतात किंवा काय होतात त्या खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे भूतकाळातील ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळातील सर्व लोकांना साधन होतो. कारण आपले इतिहास आपण रामायण, महाभारत, जे देवी देवतांच्या ज्या कहाणी किंवा या सगळ्या आतापर्यंत आपण ऐकत झालेले आहे. तर का बरं हे आदर्श रामायण असेल, महाभारत असेल, वेद असतील, त्यानंतर विविध राजांचा इतिहास असेल, तर याचा उपयोग जो आहे तो कुठेतरी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये असेल किंवा जीवनामध्ये जे आहेत तर कुठेतरी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. आता म्हणते याचा काय उपयोग होणार आहे आपल्याला, आता संभाजी महाराज असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा विविध प्रकारचे महात्मा फुले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, विविध जे थोर पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचे जे जीवन कार्य आहे, त्यांनी केलेले जे कार्य आहे, त्यांची जी विचारसरणी आहे
तर याचा आपल्याला जो आहे तो पुढे जाऊन जीवनामध्ये जीवन जगत असताना पुढे जाऊन भविष्यामध्ये जे आहे ते याचा फायदा होणार, एक गायडन्स, एक मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला त्यांच्याकडून मिळणार आहे. हा पूजा, हॅलो. येस सर. हा, तू रेज हँड केला, काही प्रश्न आहे? सर प्रश्न नाही. तुम्ही जे आता इतिहास सांगत होता म्हणजे कसं काय आहे त्याच्याबद्दल थोडं सांगू का? हो. सर म्हणजे इतिहास म्हणजे फक्त भूतकाळ समजून घेणं असं नाही, म्हणजेच इतिहास म्हणजे भूतकाळाचा वापर करून वर्तमान काळात सुधारणे. म्हणजे याचं उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईत पाणी टंचाईचा प्रश्न सोडवताना ब्रिटिशकालीन तलाव, विहिरींची रचना आणि पर्जन्य जलसिंचन पद्धतीचा अभ्यास करणे हा झाला उपयोजित इतिहास. बरोबर ना सर? अगदी बरोबर. बरं, बघूया साधारणतः तर कशा पद्धतीने आहे ते इतिहासाचा, म्हणजे तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये जे आहेत तर या गोष्टींचा वापर जो आहे तो साधारणतः होत आहे. आपण विविध प्रकारचे ग्रंथ म्हणतो, बरोबर. मग तुकाराम महाराजांची गाथा असेल, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जी भगवद्गीतेचं सार भावार्थ दीपिका म्हणतो, विविध प्रकारची जी पुस्तकं आहेत तर यातून काय की तुम्हाला विविध प्रकारच्या ज्या प्रेरणादायक जे आदर्श लोक आहेत त्यांचे जीवनचरित्र, ते कशा पद्धतीने जीवन जगलेलं आहे, त्यांनी अभ्यास कशा पद्धतीने केलेला आहे, त्यांचे विचार कशा पद्धतीचे होते आणि त्यांनी समाजासाठी काय काय कार्य केलेलं आहे, याचा तुम्हाला वर्तमान काळात आणि पुढे जाऊन भविष्य काळात जे आहेत तर त्याचा फायदा होणार आहे. आणि म्हणून आपण ते जे साहित्य प्रकार आहे, जो इतिहास आहे त्यांचा, तर तो आपण वाचन केला पाहिजे, तो आपल्याला माहिती असायला हवा, कारण तुम्हाला एक प्रकारचं ज्ञान त्यामधून मिळणार आहे. मग आता इथे उपयोजित इतिहास म्हणजे काय, तर ते वर्तमानातील आणि सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे. वर्तमानामध्ये विविध प्रकारचे जे आपण म्हणतो की विविध प्रकारच्या समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्यावर उपाययोजना करणं असेल, सामाजिक उपयुक्ततेतून त्याचे निर्णय घेणे, त्यासाठी समाज उपयोगी एक प्रकारच्या समाजासाठी काय उपयुक्त आहेत तर यासाठीचे आपण साधारणतः निर्णय घेतले पाहिजे. यासाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते आणि यासाठी इतिहासाचे ज्ञान हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला इतिहास जो आहे तो माहिती असायला हवा. साधारणतः तुम्हाला प्रॅक्टिकली इथे उदाहरण पाहिजे तर बंगळुरू येथील सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे, जिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. तर अशा पद्धतीचे जे आहे ते आपल्याला इथे उदाहरण देता येईल की उपयोजित इतिहास काय आहे, तो उपयोजित इतिहासाचा उपयोग किंवा फायदा हा आपल्याला कशा पद्धतीने होणार आहे. आता ज्ञानाचा केंद्रबिंदू आणि विविध विषयांमधलं जे संशोधन आहे, मग या आता शाखा आहे उपयोजित इतिहास. मग तत्वज्ञान, याला फिलॉसॉफी असं म्हटलं जातं, विज्ञान सायन्स, तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी, उद्योग व इंडस्ट्रीयल आपण म्हणतो की डेव्हलपमेंट साधारणतः आहे, तर व्यवस्थापन मॅनेजमेंट असेल, आर्ट असेल, कला असेल, मानव ह्युमन रिसोर्स म्हणतो आपण साधारणतः ज्या शाखा आहेत. तर तत्वज्ञान काय आहे, तर विचारसरणीचा उगम आणि वाटचाल. साधारणतः तुम्हाला जर पॉइंट्स लिहून घ्यायचे असतील तर उपयोजित इतिहास ज्ञानाचा केंद्रबिंदू कोणकोणत्या विषयांमध्ये जे आहे तर रिसर्च केलेलं आहे, संशोधन केले ते हे 7 महत्वाचे पॉइंट जे आहेत ते खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला यावर प्रश्न विचारला साधारणतः विविध विषयांचे जे संशोधन झालेलं आहे ज्ञानाचे केंद्रबिंदू यामधील जे संशोधन झालं, मग कोणकोणत्या घटकांवर जे आहे ते संशोधन झालेलं आहे, उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधलं जे संशोधन आहे याचा तुम्हाला थोडक्यात माहिती देता आली पाहिजे. हे महत्वाचे जे घटक आहेत तर ते तुम्हाला शॉर्ट मध्ये माहिती असायला हवी, त्यामुळे हे नोट डाऊन करत चला. तत्वज्ञान, तर विविध विचारसरणीचा उगम असेल, त्यामागील वैचारिक परंपरा असेल, विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणं असेल, यासाठी तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफीचा हा इतिहास जो आहे तो अभ्यासावा लागतो. तत्वज्ञान आपल्याला जर समजून घेताना ते तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त करण्यात आलेलं आहे त्या भाषेचाही इतिहास चा जो आहे तो आपल्याला उपयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतो, असे हे तत्वज्ञान आहे. दुसरं आहे विज्ञान, विज्ञान सायन्स. मग विज्ञानामधील वैज्ञानिक शोध असतील, बरोबर, सिद्धांत असतील, यांचा कालानुक्रम आणि शोध परंपरेची एक साखळी जी आपण म्हणतो चेन समजावून आपल्याला घ्यायला पाहिजे.
यासाठी विज्ञानाचा इतिहास विज्ञानाचा आपल्याला इतिहास म्हणजे सायन्सचा हिस्ट्री काय आहे याचा स्टडी केला पाहिजे. गरज ही शोधाची जननी आहे आणि आपल्याला गरज असते, नीड असते. त्यामुळे आपण गरज जेव्हा पडते तर आपण शोध जो आहे तो घेत असतो. आणि मग अनेक वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती, मग मानवाच्या ज्या गरजा आहेत तर त्या गरजांसाठी मानव काय करत असतो, विविध प्रकारचे शोध जो आहे तो घेत असतो, त्यावर रिसर्च जो आहे ते करत असतो. मग आपण पाहतो विविध प्रकारचे जे आहेत तर सॅटेलाइट मध्ये विविध प्रकारचे उपग्रह सोडण्यात आलेले आहेत. आता आपण पाहतो एखादा ऍड्रेस वगैरे आपल्याला शोधायचा आहे. तुम्हाला एखाद्या गावाला जायचं, साधारणतः शहरात जायचं आणि तुम्हाला तुम्ही परीक्षेला गेला असाल किंवा कॉलेजला एखादं तुम्हाला जायचं असेल किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जायचं असेल तर आपण जे आहे ते विचारतो. पण बऱ्याच वेळा नाही, तर आता मोबाईलवर तुम्ही GPS द्वारे तो ऍड्रेस टाकला तर साधारणतः तुम्हाला गुगल मॅपने जे आहे ते तुम्हाला त्या ऍड्रेसवर पोहोचू शकतो. तर विविध पद्धतीचे आपल्याला ज्या सॅटेलाइट म्हणजे मोबाईल असेल, विविध प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आहे, विकिपीडिया आहे. तर या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो आपल्याला काय होत आहे. आणि मग हे नवनवीन रिसर्च आपण पाहतो की मेडिकल सायन्स मध्ये साधारणतः आरोग्यामध्ये मग हा आपण पाहतो की अवयव प्रत्यारोपण जे आहे, सर्जरी मोठमोठ्या चांगल्या प्रकारे, तर यामध्ये जे आहे ते नवनवीन रिसर्च जे आहे ते झालेलं आहे. कशा पद्धतीने जे आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकता, त्यासाठी कोणकोणते नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो करायला हवा यासाठी काय करत असतात, शोध घेत असतात. मग आपण पाहतो की हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती याचं उत्खनन जेव्हा उत्खनन होत गेलं, शोध होत गेलेला आहे. आपण जर साधारणतः तुम्ही गेल्या वर्षी विठ्ठल रुक्मिणीचं, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं जीर्णोद्धार चालू होतं, म्हणजे त्यावर पुरातत्व खात्याचं काय चालू होतं, काम चालू होतं की नवीन उजाळा साधारणतः त्या मंदिराला द्यावा. तर त्यावेळेस जे उत्खनन करण्यात आलं तर त्यामध्ये भरपूर असं तळघर सापडलं होतं आणि त्या तळघरातून विविध प्रकारच्या मूर्ती, मग पांडुरंगाची मूर्ती असेल, विष्णूची मूर्ती असेल, बाकी इतरही मूर्त्या ज्या आहेत त्या सापडलेल्या होत्या. आणि मग त्यावर संशोधक काय करत आहेत, संशोधन करत आहेत. विविध प्रकारचे रस्त्यांची कामं चालू आहे, त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मंदिरांचे अवशेष किंवा या, तर हे काय आहे तर त्याद्वारे जे आहे तर इतिहासकार जे संशोधक आहेत तर ते काय करत आहेत, संशोधन जे आहे ते त्यामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो आणि शोधामागील कारण परंपरा काय आहे, त्याचा घटनाक्रम काय आहे, तर ह्या विज्ञानाचे इतिहासाचे ज्ञान हे आपल्याला असायला हवं. तर अशा प्रकारचे विज्ञान एक जो शोध आहे तर त्याचा कालावधी काय आहे ते साधारणतः दुसऱ्या महत्वाच्या, म्हणजे विज्ञान सुद्धा खूप महत्वाचं आहे. पुढे तंत्रज्ञान म्हणजे आपण म्हणतो की काय AI चे युग, साधारणतः टेक्नॉलॉजी आलेली आहे. आपण पाहतो 5G आता सध्याला नेटवर्क सुरू आहे, विविध प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म निर्माण झालेले आहेत. तर हे सर्व आहेत. मग यामध्ये ऍग्री, कृषी, स्थापत्य, आपण पाहतो की आर्किटेक्चर असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, अभियांत्रिकी बदल असेल, तर यामध्ये तंत्रज्ञानाचा जो आहे तो विविध पद्धतीने कसा बदल झालेला आहे. आणि वस्तूंचे उत्पादन असेल, इंजिनिअरिंग असेल, या मागची जी चेन आहे ती आपल्याला समजावून घेणं महत्वाचं आहे. म्हणून या तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला जो आहे तो साधारणतः अभ्यासायला हवा. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती यावर परस्परावलंबी साधारणतः असतात. आणि मानवाच्या उत्क्रांतीत आपण पाहतो की साधारण आधी मानव कसा होता, त्यानंतर त्याचा शोध होत गेला, मग तो कशा पद्धतीने राहत होता, मग जेवणाचा शोध कशा पद्धतीने लागला, कापड चा शोध कशा पद्धतीने लागलेला आहे, तो जेवण कशा पद्धतीने जो आहे तो करू लागला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर हळूहळू जशा रिसर्च होत गेल्या. आता सुरुवातीला काय तुम्हाला कॉइन बॉक्स असायचे, घरामध्ये फोन असायचे, पण आता प्रत्येकाचं काय झालंय, वायर नको काही नको, तर तुम्हाला सॅटेलाइट, एक प्रकारचे मोबाईल, सगळे या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतात. पहिले तर आपलं असं लाईव्ह लेक्चर वगैरे नव्हतं, पण आता आपण म्हणजे शिक्षक जरी दूर असेल, कुठे पण कोणत्याही देशात किंवा याच्यात असेल, तर आपण एकमेकांना कनेक्ट करून चांगल्या पद्धतीने आपण शिकू शकू, चांगलं मार्गदर्शन आपण जे आहे ते यामधून घेऊ शकू. तर हा एक तंत्रज्ञानाचा जो आहे तो महत्वाचा भाग आहे. आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे साधारणतः उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेलेले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे कसे नेहमी एकमेकांवर अवलंबून आहे हे समजण्यासाठी तंत्रज्ञान जे आहे ते खूप महत्वाचं मानलं जातं. चौथा महत्वाचा उद्योग आहे उद्योग व व्यापार, इंडस्ट्रीज. बरोबर, इंडस्ट्रीज आणि व्यापार जे आहे तर काय, तर मग उद्योगधंदे आणि व्यापार
यामुळे मानवी समाजातील परस्पर यांची जी व्यवहाराची जी क्षेत्र आहे ती विस्तारलेली आहे आणि मग त्यामुळे सांस्कृतिक संबंधाची जाळी ही सतत विकसित होत गेलेली आहे. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यांचा इतिहास समजून घेणे आपल्याला खूप महत्वाचं आहे. बाजार असेल, व्यापार असेल, यांच्या स्वरूपात होत गेलेले बदल असतील, या सर्वांमागील मानवी नात्यांचं स्वरूप आणि समाज रचना ही बदलत गेलेली आहे. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक जडणघडण असेल, सामाजिक रचना असेल, आर्थिक व्यवस्था असेल इत्यादींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आता सुरुवातीला पहा, साधारणतः पहिले बाजार बिजार कसे असायचे की आपण किराणा किराणाच्या एखादं दुकान गेलो, त्या दुकानात जाऊन आपण लिस्ट किंवा सांगितल्यानंतर आपल्याला काय मिळायचं, तर त्या वस्तू मिळायच्या. आज आपण पाहतो की एक मोठं गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊन मध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला एका छताखाली जे आहे ते लावलेले असतात. तुम्ही गेले तर तुमच्या हाताने घेऊन साधारणतः त्या घेता येतात. त्याला म्हटलं आता आपण मॉल संस्कृती आलेली आहेत. बरोबर, व्यापार विविध प्रकारच्या ज्या MIDC वगैरे तुम्हाला आपण पाहतो की तालुक्या स्तरावर असेल, जिल्हा स्तरावर असेल, तर विविध प्रकारचे जे आहेत तर काय झालेले आहेत त्या कंपन्या ज्या आहेत तर या आणि त्यामध्ये होणारे नवनवीन बदल हे खूप महत्वाचे आहे. म्हणून मानवाचा व्यवहार असेल किंवा सामाजिक रचना असेल यामध्ये उद्योग व व्यापार जे आहे ते खूप महत्वपूर्ण जे आहे ते मानले जातात. पुढे 5वा आहे व्यवस्थापन शास्त्र. व्यवस्थापन शास्त्र म्हणजे काय बरं? व्यवस्थापन शास्त्र व्यवस्थापन मॅनेजमेंट उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पन्नाच्या विविध प्रक्रिया, बाजार, विक्री यांच्या व्यवस्थापनाची साखळी यासंबंधी भूतकाळातील यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक आहे. साखळीतील गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वाचा डोला वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक संस्थांच्या संघटनावर अवलंबून असते आणि याचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील जे व्यवस्थापन आहे ते आपल्याला समजेल. तर व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ किंवा त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीचं होतं ते आजही मग राज्याचा कारभार असेल किंवा देशाचा कारभार असेल तर कुठल्याही या ज्या गोष्टी आहेत तर इतिहासातले हे जे उदाहरणं आहेत तर त्याचा उपयोग जो आहे तो आजही करताना आपल्याला पाहायला मिळतो. त्या काळातली आर्किटेक्चर कशा पद्धतीने होतं, शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, आपण म्हणतो की आरमार वगैरे कसं होतं, समुद्र किनाऱ्यावरचे जे आता नेव्ही म्हणतो आपण, तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या एका प्रकारच्या पूर्वीच्या काळातले मॅनेजमेंट कशा पद्धतीचं आणि आताच्या काळामध्ये कशा स्वरूपाचं आहे. उत्पादनाची संसाधने असेल, मनुष्यबळ असेल, सुरुवातीला भरपूर मनुष्यबळ लागायचं, आता अशा पद्धतीने आहे का नाही. आता विविध प्रकारचे ऍप्स वगैरे आलेले आहेत. आपण बाजारात वगैरे आता जरी आपण शहरात पाहिले साधारणतः ऍप आहे, ऍपवर ऑर्डर टाकली तर साधारणतः आपल्याला जो भाजीपाला लागतो तो रेडीमेड चांगल्या पद्धतीचा जो आहे तो तुम्हाला घरपोच मिळतो. किंवा आपल्याला एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, विविध प्रकारचे अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, मेशो असेल, ब्लिंकिट असेल, जेवण असेल, फूड किंवा विविध प्रकारचे पोर्टर असेल, तर या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये कशा प्रकारचे व्यवस्थापन होते आणि आता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी मनुष्यबळात जे आहे तो काय करू शकतो, हा व्यापार उद्योग जो आहे तो कशा पद्धतीने जे आहे ते आपण हे करू शकतो. हे प्रकारचं काय मॅनेजमेंट आपण साधारणतः पाहतो. ओला उबर आपण पाहतो की आता पहिलं काय असायचं, तुम्हाला एसटीची वाट पाहावी लागायची किंवा आपण पाहतो की साधारणतः गावागावात पाहिलं की जीप वगैरे असायच्या आणि त्यातून आपण प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने जे आहे ते जिल्ह्याला असेल, गावाला असेल, आपल्याला जावं लागायचं. पण आता तसं आहे का, तुम्ही उबर असेल, ओला असेल, तुम्ही बुक केली तर तुम्हाला किती वेळ लागणार आहे, किती डिस्टन्स आहे आणि त्याचे पैसे किती लागणार आहेत, किती माणसांसाठी तुम्हाला गाडी साधारणतः पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावर जे आहे ते मिळू शकतात. म्हणजे कमी मनुष्यबळात नवनवीन संसाधनाचा, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण साधारणतः करू शकतो. हे प्रकारचे व्यवस्थापन जे आहे ते महत्वाचं मानलं जातं. पुढे आहे 6वा कला आर्ट्स. मग वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांचा साधारणतः इतिहास काय तर विविध कला क्षेत्रामधील अभिव्यक्ती. म्हणजे आपण पाहतो की साधारणतः विकास समजून जर घ्यायचा असेल तर कोणत्याही कला आविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता, विशिष्ट कला शैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे आपल्याला साधारणतः कळून येतो. म्हणजे मनोरंजनात्मक कला म्हणजे काय, एक प्रकारची
आज जे म्हणतो आपण मग विविध चित्रपट असेल, त्यानंतर चित्रकला असेल, विविध प्रकारचे यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते येतात. आणि त्याचा या उपयोजित इतिहासामध्ये विविध विषयातील संशोधनामध्ये काय आहे की सुरुवातीच्या काळामध्ये कला क्षेत्रात आपण पाहतो की विविध प्रकारचे चित्रकार कशा प्रकारचे होते, नक्षीदार कशा पद्धतीचे होते, नाटककार असेल, त्या काळातले चित्रपट, जुन्या काळातले चित्रपट आणि आताच्या काळातले चित्रपट असेल, याचा कुठेतरी जो आहे तो मेळ म्हणजे आधार जो आहे तो घ्यावा लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि शेवटचा आहे मानव ज्ञानशाखा, ह्युमॅनिटी म्हणजे मानवावर आधारित समाजशास्त्र, मानवशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, तर यांचा उगम मग विविध इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या ज्ञानशास्त्रांचा शाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणे खूप महत्वाचं आहे. का बरं? तर तत्वज्ञान हे विज्ञान आणि सर्व ज्ञान शाखांची जननी मानले गेले, पण वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील असणारे अस्तित्व आणि इतरांशी असणारे परस्पर संबंध हे समजावून घेणे महत्वाचे आहे. आणि त्यावरून काय करत असतो, जगाच्या उत्पत्तीच्या संबंधीच्या घटना असेल, सृष्टीचक्र असेल, मानवी संबंधीची मिथके असेल, देवी देवतांच्या संबंधीच्या कल्पना असतील, देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विविध प्रकारची पूजा असेल, विधी असतील, या सर्व प्राचीन जे लोकांनी केलेल्या विविध गोष्टींच्या विचाराची, तत्वज्ञानाची बीजे आपल्याला माहित आहे. म्हणजे आपण वंश परंपरेत आपल्या वंशावळीमध्ये किंवा आपले पूर्वज जे आहे, आजी आजोबा कशा पद्धतीने राहत होती, कोणती परंपरा जी आहे, आणि आजही आपले आई बाबा असेल, आपण असेल, तर तो जो वारसा आहे, ती जी परंपरा आहे, ती आज आपण काय करत आहोत, पुढे पुढे जे आहे ते काय करत आहोत, चालवत आहोत. तर इथपर्यंत हे 7 ज्ञानशाखांविषयीची माहिती समजली, लिहून घेतलंय महत्वाचे मुद्दे. हो सर. कोणाला काही प्रश्न? मयुरी, नेहा, रागिनी, संस्कृती, सोनाली, काही प्रश्न आहेत? नाही सर. तर पुढचा महत्वाचा जो घटक आहे तो पाहूया आपण. त्यामुळे मी जोपर्यंत हे करतो, तुम्ही जे आहे ते महत्वाचे मुद्दे पण लिहित चला, की जेणेकरून तुमची एक प्रकारची चाचण असेल, नोट्स जे आहे ते तयार होते. परस्परावलंबी प्रगती, विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता परस्परावलंबी म्हणजे काय बरं? शब्दशः अर्थ सांगा. परस्परावलंबी म्हणजे काय? स्वतःवर अवलंबून राहणे. परत एकदा सांग. परस्परावलंबी. दुसऱ्यावर अवलंबून राहणे. दुसऱ्यावर अवलंबून राहणे. आणि स्वावलंबी म्हणजे काय? आपण स्वतः जे आहे तो स्वावलंबी. आता मग काय? आता विज्ञान, सायन्स मानवी गरजांची पूर्तता, जिज्ञासेचा समाधान करण्यासाठी, जिज्ञासा म्हणजे एक्साइटमेंट आपण म्हणतो, वैज्ञानिक शोध लावले जातात. उदाहरणार्थ नैसर्गिक नियमांचे आकलन, त्यानंतर इतिहासाचा धागा काय आहे ते, हे दोन्ही नेहमी एकमेकांवर कसे अवलंबून आहे. म्हणजे विज्ञान आणि म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी, विज्ञानावर आधारित तंत्रज्ञान विकसित होते. म्हणजे दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी आणि यांत्रिकीकरण. आजही आपण पाहतो की गावागावामध्ये जे आहे ते बैल असेल, बैलाच्या आधारावर शेती करायची. पण आज नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, नवनवीन शोध लावून, आता तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती जी आहे ती आपले करताना पाहायला मिळते. कमी मनुष्यबळात जे आहे ते जास्तीत जास्त मग पाण्यामध्ये असेल, योग्य व्यवस्थापन असेल पाण्याचं, परत फळबाग वगैरे असतील तर त्यांना पाणी देण्यासाठी आपण तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, विविध प्रकारचा वापर जो आहे तो नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आता आपण पाहतो. साधारणतः AI, तर AI चा वापर जो आहे तो साधारणतः आपण कृषी क्षेत्र असेल, सगळ्याच क्षेत्रांमध्ये जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा जो महत्वाचा उपयोजित इतिहास आणि आपला वर्तमान काय आहे. म्हणजे सुरुवातीचा इतिहास कसा होता आणि आता जो वर्तमान काळ आहे. भूतकाळाची मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे आणि परस्परांचे अवशेष असतात. उपयोजित इतिहासाच्या आधारे या सांस्कृतिक वारशाचे जतन
आणि संवर्धन करता येते, ज्यामुळे व्यवसायाचा अनेक संधी निर्माण होतात. की जसे की उदाहरणार्थ आपण पाहतो की जो वर्तमान काळ आहे ना भूतकाळामध्ये आहे, तर गडकोट किल्ले असतील, विविध प्रकारची प्राचीन मंदिरं असतील, आपण वेरूळ अजिंठाची लेणी आहे, कार्लेबाजी लेणी आहेत, विविध प्रकारची प्राचीन ग्रंथ असतील, राजे राजवाडे असतील, तर आपण पाहतो की या सगळ्या ज्या आहेत त्या गोष्टी आजही आपण पाहतो की त्याचा जो आहे तो वर्तमान काळामध्ये त्यांचं अस्तित्व कशा पद्धतीचं आहे. आजही शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत तर त्या काळातलं बांधकाम कशा स्वरूपाचं होतं, त्या काळातली आर्किटेक्चर अभियांत्रिकी कला कशा स्वरूपाची होती. तुम्ही जर तुमच्यापैकी कोणी जर रायगडावर गेला असेल तर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहेत तर काय केलेलं आहे, एक प्रकारे जे आहेत की रायगड किल्ल्याचं गॅरंटी कार्ड आपण पाहतो की साधारणतः कुठलीही बिल्डिंग वगैरे बांधली तर तिथे गॅरंटी कार्ड नसतं, पण इथे मात्र जे आहेत तर काय आहे, जोपर्यंत काय तर कुठे आलतो, हा, तर आजही तुम्ही जर रायगडावर गेलात तर साधारणतः शिवाजी महाराजांनी जे आहेत तर रायगड किल्ल्यावर रायगड किल्ल्याचं गॅरंटी कार्ड, जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत रायगड किल्ल्याचं अस्तित्व आहे. तर त्या काळातलं म्हणजे कशा पद्धतीने जे आहे तर रचना जी आहे ती रायगड किल्ल्यावरची असेल किंवा तिथल्या अभियांत्रिकी म्हणजे आर्किटेक्चर जे असतील ज्या गोष्टी आहेत ते आजही कशा पद्धतीच्या आपल्याला तिथे पाहायला मिळतात. म्हणूनच या भूतकाळातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला वर्तमान काळामध्ये जे आहेत तर त्याचा कशा पद्धतीने जो आहे तो तुम्हाला त्याची माहिती, त्याचा उपयोग कशा पद्धतीने, आणि तो आपला सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख आहे. आणि आज आपण पाहतो की सह्याद्री असेल किंवा महाराष्ट्र असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्थापन केलेलं स्वराज्य असेल तर याचा कशा पद्धतीने जो आहे तो एक प्रकारे आपली ओळख जी आहे ती निर्माण केलेली पाहायला मिळते. इथपर्यंत समजले? हो सर. येस सर. जायचं पुढे. येस सर. वार्षिक वर्गीकरण, टॅक्सॉनॉमी आणि हेरिटेज, सांस्कृतिक वारसा कशा पद्धतीचा आणि नैसर्गिक वारसा एक प्रकारे जी आहे ती निर्मिती कशा पद्धतीची आहे त्याविषयीची माहिती आपल्याला पाहिजे. सांस्कृतिक वारसा, मानव निर्मित मूर्त, प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे. आपण पाहतो की शिलालेख असेल, विविध प्रकारची प्राचीन मंदिरं आहेत, वास्तू आहेत, बरोबर, हस्तलिखित आहे. हस्तलिखित शिवाजी महाराजांच्या काळातली जी पत्रव्यवहार असेल, त्यानंतर आपण चलनी नोटा असतील, नाणी असतील त्या काळातली साधारणतः, त्यानंतर आपण पाहतो की मोडी लिपीतले विविध प्रकारचे जे लेख असतील, ह्या लेण्या जे आहेत ते असतील, स्थळे असतील, स्तूप असतील. त्यानंतर अमूर्त काय तर मौखिक परंपरा व भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ, धार्मिक विधी, कला सादरीकरण आणि पारंपरिक कौशल्य. तर यामध्ये जर आपण साधारणतः पाहिलं तर मौखिक परंपरेमध्ये जागरण गोंधळ असेल, त्यानंतर जात्यावरच्या ओव्या असतील. तुम्ही जेव्हा शेतामध्ये जे आहे ते आपले आई बाबा जर कष्ट करत असतील आणि रोजाने कोणी कामगार जर असतील तर कशा पद्धतीने जे आहे ते एक गीत आपण पाहतो की साधारणतः जे आहे तर मग बाजरी काढणे असेल, गहू काढणे असेल, ज्वारी काढणे असेल, खुरपणी असेल, किंवा जे शेतामध्ये बैल जेव्हा अवजार चालवताना जे आहे ते पेरणी करतानाची जी गाणी आहेत तर विविध प्रकारची एक मौखिक परंपरा आपल्याला पाहायला मिळते. जे वाङ्मय आहे साधारणतः ओव्या असतील, जात्यावरच्या ओव्या असतील, त्यानंतर लग्न समारंभामध्ये साधारणतः मांडवराळे असतील, हळदीच्या वेळेची गाणी असतील. आजही ज्या महिला आहेत, जुन्या वयोवृद्ध आजी
अगोदर पाहतो की त्यांची जी गाणी आहेत तर मौखिक एक प्रकारचे जे साहित्य आहेत तर ते आजही आपल्याला पाहायला मिळते ती मौखिक आहे, कुठल्याही प्रकारचे लिखित स्वरूपाचं नाही. एक प्रकारचे एकमेकांकडून जे आहे ते आलेलं मूर्त. मग यामध्ये प्राचीन स्थळे आणि अमूर्त म्हणजे मौखिक सण समारंभ मध्ये जे साधारणतः धार्मिक विधी असतील, वडिलोपार्जित आपण साधारणतः जी परंपरा साधारणतः राबवत आलेला आहोत. आता नैसर्गिक वारसा काय आहे तर निसर्गातील जैवविविधता. निसर्गातील जैवविविधता कशाला म्हटलं जातं तर प्राणी वनस्पती सृष्टी यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनाची वैशिष्ट्ये. तर पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारसांचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी युनेस्कोने साधारणतः आपण पाहतो की अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनाची वैशिष्ट्ये. मग काय जतन करणे संवर्धन व्हावे. आपण पाहतो की आता वर्ल्ड हेरिटेज मध्ये बऱ्याच गडकोट किल्ल्यांचा असेल तर त्यांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जे ऐतिहासिक वास्तू आहेत राजे राजवाडे असतील तर यांचा आपण जे आहे त्या युनेस्कोच्या यादीमध्ये जे आहेत आपण सिंहगड असेल शिवनेरी असेल रायगड असेल बरोबर. त्यानंतर शनिवार वाडा आहे तिकडे वेरूळ अजिंठा आहे. त्यानंतर आपण बरेच असे ऐतिहासिक ज्या गोष्टी आहे आपण साबरमती पाहतो. या ज्या गोष्टी आहेत ते एक प्रकारच्या ऐतिहासिक वास्तू म्हणून जे आहे ते युनेस्कोने यामध्ये जी प्रार्थना स्थळ आहेत ती यांची जाहीर यादी जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर पुस्तक वगैरे हे केलं तर तुम्हाला जागतिक वारसा स्थळ कोणती आहेत, भारतातील जागतिक वारसा स्थळ, जगातील वारसा स्थळ कोणती आहे, जगातील 7 आश्चर्य आपण पाहतो की या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये वेरूळ अजिंठा आणि कैलासचे मंदिर असेल, हम्पी या ठिकाणची हे असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजही पाहायला मिळतात. स्क्रीन दिसते सर्वांना? हो सर. हो सर. जागतिक वारसा स्थळ यांची यादी सुद्धा आपल्याला पुस्तकामध्ये भरपूर दिलेली आहे. विविध प्रकारचे अभयारण्य त्यानंतर जागतिक मान्यता आणि पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे जतन संवर्धन व्हावे यासाठी युनेस्कोने जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. या तत्वांच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास प्राप्त ठरणारी स्थळे आणि यांची परंपरा याची यादी जाहीर केली जाते. स्थळे आणि परंपरा याची यादी साधारणतः जाहीर केली. मग आपण आग्र्याचा ताजमहल असेल, त्यानंतर वेरूळ अजिंठा असेल, पुण्यामध्ये शनिवार वाडा असेल बरोबर. या विविध प्रकारचे मुंबई मधले विविध प्रकारचे मग स्थळे असतील, नागपूरमध्ये चैत्यभूमी असेल, प्रत्येक ठिकाणी जे आहेत. त्यानंतर मंदिरं आहे आपण पाहतो की विविध प्रकारची प्राचीन मंदिरं आहेत. तर त्या ज्या ऐतिहासिक ज्या ठरणाऱ्या आहेत जागतिक दर्जाच्या ज्या वास्तू ठरणाऱ्या आहेत तर या सगळ्याची माहिती आपल्याला असायला हवी. यामध्ये आता मग भारतातील जागतिक वारसा स्थळ कोणते आहेत सांस्कृतिक आणि मूर्त स्वरूपात. आग्र्याचा किल्ला आहे, अजिंठा व वेरूळ या ठिकाणची लेणी आहे, ताजमहल 1983, खजुराहो येथील मंदिर आहे, सांचीचा स्तूप, चोळ मंदिर, कुतुब मिनार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्यानंतर महानगरपालिकेचं जे इमारत असेल, त्यानंतर मोठं जे रेल्वे स्टेशन असेल तर त्याचा सुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये 2004 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबई याचा जो आहे तो तिथं काय केलेला आहे, समावेश केलेला आहे जागतिक वारसा स्थळांचा. कोणकोणती वारसा स्थळ आहे पटकन लिहित असेल तर ठीक आहे, नाही तर स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. लाल किल्ला आणि दिल्ली तर राणी की वाव अशा प्रकारचे जे आहे ते हे जागतिक भारतातील वारसा स्थळ आहेत. आता जगातील वार्षिक सांस्कृतिक कोणकोणती आहेत मग, आता तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे, पुढे जाऊन याची माहिती असेल. कुटीय यट्टम 2001 केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे, म्हणजे त्या त्या राज्यातली कला परंपरा कशा पद्धतीची आहे पहा. महाराष्ट्रामध्ये लावणी प्रकार आपण पाहतो. वैदिक पठण परंपरा 2003, रामलीला 2005 उत्तर भारतातील सादरीकरण आपण पाहतो की रामलीला खूप प्रसिद्ध मानलं जातं. कालबेलिया 2010 मध्ये राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य आहे. योग आणि नवरोज योग दिवस साधारणतः 2016 पासून 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो. ठटोरा जमातीची कला 2014 पंजाब मधील तांब्याची आणि पितळी भांडी बनवणाऱ्या एक प्रकारच्या ज्या कला आहेत तर त्या पण आपण इथे साधारणतः जागतिक वारसा नैसर्गिक आणि मिश्र स्वरूपाची कशा प्रकारे, अभयारण्य असेल, उद्यान असेल, काझीरंगा, केवला देव, मानस, सुंदरबन, नंदादेवी, त्यानंतर पश्चिम घाट 2012 मधील जैवविविधतेने नटलेला निसर्ग खजिना. यात सातारा जिल्ह्यातील एक कास पठार आता नावाजलेलं गेलेलं आहे. विविध प्रकारची फुलं जी आहेत ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. त्यानंतर मिश्र स्वरूपाचे स्थळ कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान 2016, विविध प्रकारची जी अभयारण्य आहे, उद्यानं आहेत, तर याचा सुद्धा वारसा जागतिक जो वारसा आहे आपल्या महाराष्ट्राचा असेल, राज्याचा असेल, त्यानंतर देशामध्ये असेल आणि जगामध्ये असेल, तर याचा जो आहे ते एक प्रकारे ही विविध प्रकारची जी अभयारण्य आहे. त्यानंतर तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरला तर सागर जलाशय असेल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा डॅम असेल, त्यानंतर कुठे आपण साधारणतः कळसुबाई शिखर असेल, तर हे सगळे जे आहे ते एक प्रकारचे नैसर्गिक मिश्र स्वरूपाचे जे आहेत तर हे वारसा आपल्याला पाहायला मिळतो. वारसा व्यवस्थापन आणि एक परिसंस्था, ही जी संस्था आहे स्वायत्त स्वयंसेवी संस्था जी या क्षेत्रातील महत्वपूर्ण मूळ जतन आणि काय तर वारसा स्थळांची मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे जी आहे ती करणे. स्थानिक भावनांचा आदर, स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याचे नियोजन साधारणतः केले जाते. स्थानिक सहभाग, समाजाची जळणघळण आणि मानसिकता लक्षात घेऊन त्यांना प्रकल्पात सामील करून घेणे. आणि आर्थिक चलन का बरं, या सगळ्या जे वारसा आहेत, गड असेल, त्या ठिकाणचे कुठले पर्यटन स्थळ असेल, तर मग त्या ठिकाणचे जे स्थानिक जी लोक आहेत तर त्यांना एक प्रकारचा रोजगार जो आहे तो मिळतो. त्यातून आर्थिक चालन जे आहे मिळते. विविध प्रकारची कौशल्य ना प्रोत्साहन देणारे विविध प्रकारचे उद्योग व्यवसायांना चालना जी आहे ती मिळते. कृषी पर्यटन आपण पाहतो आता सध्याला मोठा इव्हेंट साधारणतः जो आहे तो कृषी पर्यटनामध्ये आहे. आपण हुरडा पार्टी वगैरे पाहतो, बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, तर त्या ठिकाणी जे आहे ते कृषी पर्यटन म्हणजे एक प्रकारचे नॅचरल, मग बैलगाडी असेल, कारण शहरातील किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत आजही आपण पाहतो पुणे या साईडला असेल किंवा तुमच्या छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड या साईडला कृषी पर्यटन, हुरडा पार्टी वगैरे जे आहे ते मोठ्या प्रमाणात. तर यातून काय होतं, एक प्रकारची आर्थिक जी उलाढाल आहे किंवा आर्थिक जी चालना जी आहे ती प्रकारची त्या भागामध्ये मिळत असते. आणि आजही आपण पाहतो की नवनवीन अशा प्रकारची जे गोष्टी आहेत तर त्या डेव्हलप होत गेलेल्या आहे. आणि त्या आजही पाहतो आपण हॉटेल वगैरे जर तुम्ही पाहिले तर चुलीला, आता अगोदर काय होते गॅस असायची, लाईटची शिगडी असते, पण आता आपण पाहतो चुलीवरच्या भाकरी, विविध प्रकारचे चुलीवरची भाजी वगैरे जी आहेत, तर या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी नवीन जनरेशनला किंवा ज्या
शहरी भागातील लोकांना जे आहे ते प्रकारचं कुठेतरी खेड्याकडे चला किंवा या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. इथपर्यंत समजले सर्वांना? हे थोडे जागतिक वारसा स्थळ, त्यानंतर या बऱ्याच गोष्टी तुम्हाला पुस्तकामध्ये पण जे आहे ते दिलेले आहेत. ते भरपूर आहे, एवढं सगळंच आज एवढं होणार नाही. तर आज आपण काय काय बघितले हे थोडस जरा हे घेऊया. या इथपर्यंत काय कुणाला काही प्रश्न आहे? 1994 सारख्या स्वयंसेवी संस्थांचे या क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान. विविध प्रकारच्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत तर त्यांचं सुद्धा योगदान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला पाठीमागे एकदा थोडस मी रिवाइज करतो सगळे महत्वाचे मुद्दे, आणि एवढं फास्ट घेतलं तर तुम्हाला पण लक्षात राहायला हवं. भारतातील वारसा स्थळ, अभयारण्य आणि उद्यान: काझीरंगा, केवला देव, मानस, सुंदरबन, नंदादेवी ही विविध प्रकारची अभयारण्य भारतामध्ये आहेत. अजूनही पण भरपूर नावं आहेत. पुण्यामधलं आहे, मुंबईमध्ये आहे, त्यानंतर चिखलदरा या ठिकाणचं आहे, सोलापूरला आहे एक, त्यानंतर ताडोबा अभयारण्य पण आपण पाहतो. गडचिरोली असेल, हिंगोली असेल, त्या ठिकाणी भंडारा असेल, त्या साईडला सुद्धा विविध प्रकारची जी उद्यानं आहेत, अभयारण्य आहेत. घाट माथ्यावरील परिसर जो आहे, तर आता सध्याला फेमस कास पठार आहे की विविध प्रकारची फुलं झाडं तिथे पाहायला मिळतात. मिश्र स्वरूपाची स्थळ: कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान 2016 यामधील जे आहे ते. त्यानंतर सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत पूर्ण भारतामधल्या कशा पद्धतीचे आहेत, वैदिक असेल, योग असेल, होटोरी जमातीची जी कला आहे, विविध प्रकारच्या जे आपण आदिवासी नृत्य असेल, कोकणामध्ये गेले तर तुम्हाला दशावतार हा प्रकार तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर केरळमध्ये, साऊथ मध्ये वगैरे जर गेला तर तिथल्या प्रकारची नाट्य परंपरा कशी आहे. राजस्थानचं लोकसंगीत, लोकनृत्य प्रकार असेल. त्यानंतर जगातील वार्षिक जी स्थळ आहे, जागतिक वारसा स्थळे: अजिंठा लेणी, ताजमहल ह्या गोष्टी आहेत. आपला शनिवार वाडा पण आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला गेलात तर विविध बातम्यांमध्ये वगैरे तुम्हाला ही इमारत पाहायला मिळते. नागपूरला चैत्यभूमी आहे, वेरूळ अजिंठा आहे. त्यानंतर विविध प्रकारची लाल किल्ला असेल, दिल्लीमधील राणी की बाग असेल, तर हे महत्वाची स्थळं आहेत. प्रार्थना स्थळ असतील, मंदिर आहे, स्तूप आहे, हम्पी आहे, कैलास मंदिर आहे. युनेस्कोने या विविध पद्धतीच्या ज्या लिस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तुम्हाला पुस्तकावर जे आहे ते पाहायला मिळेल. काही एखादा पॉइंट जर राहिला असेल तर विचारत चला. वारसाचे वर्गीकरण: सांस्कृतिक आणि अमूर्त कशा पद्धतीचे आहे त्याचे डिटेल मध्ये माहिती आपण साधारणतः पाहत होतो. टेक्सॉनॉमी ऑफ हेरिटेज: मूर्त, प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्र. अमूर्त: मौखिक परंपरा, भाषा, सांस्कृतिक पारंपरिक ज्ञान असेल, सण समारंभ असेल, धार्मिक विधी असेल, कला सादरीकरण असेल. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांची असणारी सांगड: परस्परावलंबी प्रगती, विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा एक प्रकारचा कशा प्रकारे सांगड घातली जाते. आणि हे 7 महत्वाचे जे मुद्दे आहेत यावर साधारणतः मी तुम्हाला आज प्रश्न देणार आहे. त्या प्रश्नाचं साधारणतः तुम्हाला जे आहे ते उत्तर साधारणतः लिहायची आहे. तर पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरते हे तुम्हाला लिहायचं आहे. संशोधन पद्धती आणि या 7 घटकांची माहिती तुम्हाला सविस्तर लिहायची आहे. या 7 विविध विषयांमधील, उपयोजित इतिहासामधील विविध विषयांचं जे संशोधन आहे ते याविषयी सविस्तर माहिती लिहा. हा तुमचा आजचा जो आहे तो होमवर्क असणार आहे. त्यानंतर उपयोजित इतिहास म्हणजे काय याविषयीची माहिती पाहिलेली होती आपण. आणि शेवटला इतिहास आणि त्याविषयीचे जे गैरसमज आहे आणि वास्तव इतिहास आहेत
तर या विषयीची माहिती. तर इथपर्यंत समजले. थोडं परत मी पूर्ण रिपीट जे आहे ते करत आलेलो आहे. इथपर्यंत समजले का? हो सर. कोणाला काही प्रश्न? नाही सर. तर तुम्हाला जो होमवर्क मी दिलेला आहे, पुढील विविध विषय म्हणजे विविध विषयांचे संशोधनाचा इतिहास, म्हणजे विषयांचे जे संशोधन झालेलं आहे, मग विज्ञान असेल, कला असेल, व्यवस्थापन असेल, उद्योग असेल, तर या विषयीची सविस्तर साधारणतः तुम्हाला माहिती लिहायची आहे. समजले? येस सर. सर. तर याचे व्यवस्थित पुढच्या तासाला आपण हा जो शेवटचा भाग घेणार आहोत तो, आणि 10वीचा जो पेपर होता तर त्यामध्ये या पाठाचे कोणते प्रश्न साधारणतः विचारलेला होता, की तो महत्वाचा जो प्रश्न आहे की कोणत्या प्रश्नावर या पाठामध्ये शक्यतो हे जे संशोधन ज्ञान ज्या शाखा आहेत त्यावर, आणि वार्षिक जे प्रार्थना स्थळ आहेत किंवा वार्षिक जे स्थळ आहेत, युनिव्हर्सिटीची यादी आहे, यावर साधारणतः ऑब्जेक्टिव्ह मध्ये साधारणतः प्रश्न विचारला जातो साधारणतः. तो पण आपण या विषयीची प्रश्नपत्रिके जी आहे ते मी तुम्हाला दाखवून आपण काय करूया, त्यातला कोणता